मगरी सारखं दिसतो सेम एलिगेटर का सेम एकदम सेम माहित नाही त्याची मग कोण आहे साबूत आहे ना आपण साबूत हॅलो फ्रेंड्स, आज आपण मरीन ॲक्वा झूमध्ये व्हिजिट करतोय. आपण दादरला आहोत, दादर वेस्टला. आणि दादरचं मार्केट फिरत फिरत आपण चाललोय. हे वाचनालय आहे. समोरच्या साईडला दादर प्लाझा सिनेमा आहे. आपण मार्केट फिरत फिरत शिवाजी पार्क मैदानाच्या इकडे चाललोय. समोरच बोर्ड आहे जाण्याचा मार्ग. आता आपण शिवसेना भवन जाऊन आलोय. हे बघू शकते समोर शिवसेना भवन आहे. पाठीमागच्या साईडला शिवसेना भवन आहे, बघू शकता. रोड क्रॉस करून आपण त्या पलीकडे चाललोय, जे शिवाजी पार्क मैदानाच्या इकडे. आणि शिवाजी पार्क मैदानाच्या इथूनच राईट साईडला जाण्यासाठी रोड आहे. हे शिवाजी पार्क मैदान. हे बघू शकता समोरच राज ठाकरे सरांचा बंगला आहे आणि तो शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच्या साईडलाच आहे. हे समोरचे शिवाजी पार्क मैदान. आणि आज गर्दी पण खूप आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो मरीन ॲक्वा झू मध्ये, जे माझ्याबरोबर माझी बहीण आहे आणि मी आहे. आता आम्ही दादर शिवाजी पार्क मैदानाच्या जवळच आहे आणि तिथेच आहे ते मरीन ॲक्वा झू. तर आज तिथे व्हिजिट करतो आणि आज तुम्हाला आम्ही दाखवतो की तिकडे प्लेस काय आहे, तिकडे जागा. आणि तुम्हाला खरं ते आवडेल, नक्की आवडेल. तर व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला बघू शकता. समोरच्या साईडला जाईल मरीन ॲक्वा झू. हॅलो फ्रेंड्स, आपण आता आलोय मरीन ॲक्वा झू. तर आता तुम्हाला मी इकडे आतमध्ये एंट्री करतो. एंट्री फी वगैरे किती आहे काय सर्व तुम्हाला आतमध्ये दाखवेल, प्राणी वगैरे दाखवेल. आणि आतमध्ये फ्री आहे. फ्री म्हणजे कॉस्ट तिकीट आपले 20 रुपीज एंट्री फी आहे. बाकी जर आतमध्ये वगैरे हातामध्ये घ्यायचे असेल तर 100 रुपये फी आहे. तर बाकी आता सध्या काय काय आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आपण आता एंट्री करूया, चला. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फुलझाड आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे परचेस करू शकता. इकडे चिनी मातीची भांडी ठेवलीत. समोरच फिश टँक आहे. समोर टँक मध्ये ठेवलेले मासे वगैरे आहेत. इकडे थोडंसं फिरल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर लाईन मध्ये उभे राहिलो. एंट्री करण्यासाठी 20 रुपीज एंट्री फी आहे. तर एंट्री फी भरली. हा, या आबोलीचं झाड आहे. हा एक गुलाब आहे लाल. इकडे आम्ही तिकीट वगैरे काढलं. तिकीट काढल्यानंतर मग थोडंसं इकडचं वातावरण वगैरे बघितलं कसं काय. इकडचे खूपच पब्लिक होती, सुट्टीचा दिवस होता त्यामुळे. शेवटी मग आम्ही मासे बघण्यासाठी गेलो. इथे मासे बघण्यासाठी आल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे मासे ठेवले. कासव आहेत, मासे आहेत.
ते बघू शकता तुम्ही, हे गप्पी मासे आहेत. म्हणजे गावी जे छोटे छोटे मासे असतात ते आहेत. हे हिस्ट्री दिले आणि ही नावं दिले पॅराडाईज फिश. हे वाला बघ, हा वाला मासा बघ. हे बघ काय भारी दिसतात ना. रेनबो विंडो चित्र, रेनबो विंडो चित्र. ठेवलं बघ, मगरी सारखं दिसतं. सेम एलिगेटर का सेम एकदम. हा सेम आवाला अल्बिनो ऑस्कर. अल्बिनो ऑस्कर, ऑस्कर आहे का? हे बघ, पिराना फिश. अच्छा, आवाला पिराना फिश आहे. हा, म्हणजे जिवंत माणसाला खाऊ शकतो. तर व्हिडिओ शूट करतो. कर त्याला. इकडे हात लांब कर, फिरव, इकडे तिकडे फिरव. हा, हे तर कोणाला माहित पण नव्हतं. लहान मुलांनी मस्त आहे. बघू शकता पाठीमागे फिश टँक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवले. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता आणि जास्त करून लहान मुलांना इथे घेऊन या, कारण की लहान मुलांना या ठिकाणी खूपच छान वाटेल. आणि इकडे आता गर्दी पण खूप झाली. बघू शकता पाठीमागे. आणि इथे एलिगेटर फिश आहे. तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, तुम्हाला मी दाखवतो. कासव बघू शकता तुम्ही, व्हाईट मस्त आहे. कसा आहे बघ ना, व्हाईट कलर मध्ये येतो, एकदम वेगळाच आहे तो. पिराना फिश. अच्छा, आवाला पिराना फिश आहे. हा, म्हणजे जिवंत माणसाला पण खाऊ शकतो. हा, तोच आहे. बघू शकता पाटील तुम्ही, पिराना फिश आहे हा. एकदम वेगळं सध्या याच्यामध्ये तर काहीच नाही. याच्यामध्ये विंचू छोटा विंचू आहे. काहीच नाव वगैरे नाही दिलं याचं, पण याच्यामध्ये समजेल आपल्याला. वेगळ्याच प्रकारचा प्राणी आहे का? कोण आहे? पिल्लं आहेत का आतमध्ये? कोणाची आहे ती पिल्लं? छोटी पिल्लं आहेत. बघू शकता आतमध्ये छोटी पिल्लं आहेत. झूम करतो तुम्हाला. लाईट नाही मारत आहे, झूम करतो. बघू शकता कॅमेरा दुसरा वापरला. बघू
तिथे साप आहे तो तिथे साप जात कोणते माहित नाही त्याची. मग कोण आहे? सापच आहे ना. आपण सापच आहे. बेल पेथोन बॉल पेथोन आहे बॉल पेथोन. तुझी इथं पाठच्या साईडला आहे तो. आणि हा इथे एक आहे. बघ खालती बघ. इकडून निघाले आता. इथून पुढे जाऊ. पुढे पक्षी वगैरे तुम्हाला दाखवतो. पक्षी प्राणी ते पुढे असली वाटते ना एकदम. खूप सुद्धा पक्षी आहेत समोरच्या साईडला. ते घेणार नाही का ससे बघ. अरे छोटी छोटी पिंड आहे. काय गरज नाही. जो आहे तो तुला सांभाळून. माझा मोबाईलचं कॅचअप कसं करतो बा. आपले आहे ना मेन तो रेकॉर्ड करतो आणि बाहेर इकडे इथे मेन तो मेन सीन. बस छोड़ दो. हाँ या पकड़ो मैं. लाइन है इनके साथ इनके पीछे ये दोनों के पीछे. पहले विचार तो सांगेल तुला. होईल की आता कारण की आम्हाला ते ठीक आहे. रानबोके आहे का? रानबोके आहे. घरात फिरायला लागा समोरच्या साईडला कासव आहेत. नाही पूर्ण बस खूप आहे काय फोटो काय व्हिडिओ घ्यायचे बघ. व्हिडिओ पाठवत नाही. त्या साईडला हो काय ती जाता नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आतमध्ये कसं आहे वातावरण, कसं आहे तिकडचे प्राणी आणि फिशमध्ये तिकडे मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिकडचे प्राणी लव बर्ड्स वगैरे आहेत ते
जसं तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की ते येऊन व्हिजिट करा, नक्की तुम्हाला आवडेल. दादर काय बघू शकता, चिनी मातीचे भांडी आहे तिथे, जर आवडले तर नक्की घेऊ शकतो आपण. छोटे छोटे आहेत, मग वगैरे आहेत, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा येऊन. जास्त लांब नाही, दादर स्टेशनच्या पासून खूपच जवळ आहे, 1.5 किलोमीटरवरती आहे. म्हणजे आपल्या शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला एक्झॅक्ट समोरच आहे. बघू शकता पाठीमागच्या साईडला शिवाजी पार्क मैदान आहे, आणि ते शिवाजी पार्क मैदानाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला हे झू आहे, मरीन ॲक्वा झू, जे शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच आहे. एकदम छोटंच आहे, कोणाला जास्त माहीत नाही, पण तर तुम्ही या, मी लोकेशन देईन तुम्हाला इथे, आणि येऊन नक्की व्हिजिट करा. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वगैरे आहेत, तर तुम्ही इथे येऊन नक्की फुलझाडं वगैरे घेऊ शकता. छोटे आहेत आणि खूपच स्मॉल आहेत आणि मस्त आहेत, कलरफुल आहेत इकडचे झाडं. मोगरा बघितलं, बोलला उद्या ये, उद्या काढेल. पाळतो ठेवलाय घरी पाळतो. मरीन ॲक्वा झू, दादर प्राणी संग्रहालय.